नमस्कार, मी आणि माझे किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बघूयात कुरकुरीत आणि परफेक्ट आळूवडी कशी करायची आहे। आळूवडी करताना पानं कुठले वापरायचे आहे, पानं निवडताना कुठली पानं योग्य आहेत हे माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। आळूवडी घशात का अडकते ह्या सगळ्या गोष्टी आज आपण डिटेलमध्ये बघूयात। तर चला वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे सर्वात आधी आळूवडी करताना पानं कुठले निवडायचे आहेत। जेव्हाही तुम्ही मार्केटमध्ये जाल तेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये दोन प्रकारचे पानं दिसतील, एक लाल देठाचे पानं आणि दोन हिरव्या देठाचे पानं। नेहमी आळूवडी करायची असेल तर तुम्हाला बाजारातून लाल देठाचे पानच आणायचे आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडेल की लाल देठाचेच पानं का आणायचे आहेत। तर लाल देठाची पानं हिरव्या देठाच्या पाण्यापेक्षा कमी खाजरे असतात। हिरव्या देठाची पानं हे आपण भाजी करण्यासाठी वापरत असतो। त्याच्यामध्ये तुम्ही कितीही आंबटपणा घातलात तरी पण त्याचं खाजरं कमी होत नाही। त्यासाठी नेहमी आळूवडी करण्यासाठी लाल देठाचेच पाने निवडायचे। आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आळूवडी करण्यासाठी लाल देठाचे पानं निवडायचे आहेत, तसंच मी सुद्धा इथे लाल देठाचे पानं घेतलेले आहे। पानांचे देठ कापून घेतलेले आहेत। आता मी तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला जे मधला सगळ्यात जाड देठ असतो तो शेवटपर्यंत कापत न्यायचा आहे आणि तो देठ आपल्याला काढून टाकायचा आहे पूर्णपणे। बाकीचे देठ राहू दिलेत तरी चालेल। पुढे मी तुम्हाला सांगते की आपल्याला काय करायचं आहे। तर इथे मी सगळ्या पानांचे देठ कापून घेतलेले आहेत। पानांचे देठ कापून झाल्यानंतर ही जी प्रोसेस आहे ही सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे। ही प्रोसेस केल्यानेच तुमच्या आळूवडीला खाज सुटत नाही, गळ्यात खाजत नाही। तर त्यासाठी इथे पानं घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही मोठ्या ताटावर उलटं करून किंवा मग ह्या पद्धतीने प्लॅटफॉर्मवर सुद्धा हे पानं एक एक घेऊन त्याच्यावर लाटणं फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे त्या देठांमध्ये जो रस आहे लाटणं फिरवल्यावर तो रस सगळा बाहेर निघून जाईल आणि मग आपण हे पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा सगळे पानं छान देठ कापून असे लाटून घ्यायचे आहेत। आता इथे मी एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे। या पाण्यामध्ये आपल्याला लाटून घेतलेले सर्व पाने धुवून घ्यायचे आहेत। या पद्धतीने पाने धुतले की मग जे तुरट रस होता पानांमधला तो इथे सर्व पाण्यामध्ये निघून जाईल आणि अजिबात खाजरं येणार नाही आपल्या आळूवडीला। तर ह्या पद्धतीने सर्व पाने धुवून घ्यायचे आहेत। तर इथे आता पानं सर्व धुवून झालेले आहे। तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे एक छोटा तुकडा गूळ। तुमच्या पानांचं प्रमाण किती आहे, पिठाचं प्रमाण किती आहे त्या प्रमाणाचा अंदाज घेऊन तुम्ही गूळ घ्यायचा आहे। तर इथे मी एक छोटा तुकडा गूळ छान बारीक कापून घेतला आहे। थोडंसं पाणी ॲड करूया आणि थोड्या वेळ भिजवत ठेवूया म्हणजे हा गूळ त्यात सगळा वितळून जाईल। त्यानंतर एका भांड्यामध्ये मी मोठे 4 चमचे बेसन घेतलं आहे। त्यातच 2 चमचे भरून आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। हे दोन्ही पीठ घेऊन झाल्यानंतर याच्यात काही मसाले ॲड करूया। त्यात मी सर्वात आधी 1 चमचा तीळ ॲड केलेली आहे। तीळ आळूवडीमध्ये छान टेस्ट देते म्हणून तीळ टाकूया। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना आणि जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट। यात तुम्ही अद्रक आणि लसूण सोबत हिरवी मिरचीसुद्धा वाटून घेऊ शकतात। मग आपण त्यामध्ये बडीशेप घालणार आहोत अर्धा चमचा। बडीशेपचा टेस्टसुद्धा आळूवडीमध्ये खूप छान लागतो। तर इथे आता मी सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी 1 लिंबाचा रस घेतलेला आहे तो इथे टाकून घेणार आहे। तुम्ही लिंबाच्या रसाच्या ऐवजी आंबट चिंचेचं पाणीसुद्धा टाकू शकता, पण इथे मी लिंबू अवेलेबल होता माझ्याकडे म्हणून मी लिंबू वापरला आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही त्यावेळी ते वापरू शकता। त्यानंतर गूळ भिजत ठेवला होता, आता त्या गुळाचं पाणी करून घेणार आहे छान मिक्स करून हाताने आणि त्या पाण्यानेच आपल्याला हे पीठ मळायचं आहे। आता इथे एक छोटीशी माहिती देते। जेव्हाही आपण आळूवडी करतो तेव्हा काही लोक नुसतं आंबट पदार्थाचाच वापर करतात, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल का तुम्ही जेव्हाही आळूवडी करत आहात त्यावेळेस तुम्ही गोड आणि आंबट हे दोन्ही पदार्थ त्या पिठात ॲड करा, म्हणजे तुमच्या आळूवडीची चव ही दुप्पट वाढेल।
तर आता तुम्ही बघू शकता गुळाचं पाणी ॲड केलेलं आहे आणि याच पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक घट्टसर पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि हाताने किंवा मग विस्करच्या मदतीने छान एकजीव करून घ्यायचं आहे। सगळं साहित्य, मसाले सगळं काही व्यवस्थितपणे मिक्स झालं पाहिजे। तर इथे मी छान मिक्स करून घेतलं आहे सर्व आणि थोडंसं बोटात घेऊन टेस्ट करून घेतलं आहे, म्हणजे आपल्याला चव कळेल आंबट गोड कसं झालं आहे, मीठ व्यवस्थित आहे की नाही। तर इथे आपलं पीठ आता तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। खूप जास्त घट्ट नाही आहे किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे, मध्यम पीठ केलेलं आहे तयार। आता तयार केलेलं पीठ पानांवर लावून घ्यायचं आहे आणि मस्त रोल तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे एक परात उलटी ठेवली आहे मी, त्यावर पान घ्यायचं आहे। ज्या बाजूनी आपण डेट कापलं होतं वरच्या साईडनी, बस तोच भाग आपल्याला वरच्या साईडने ठेवायचा आहे आणि त्याच भागाला आपल्याला पीठ लावायचं आहे। नाहीतर अजून एक पद्धत आहे डार्क आणि लाईट कलर। जो डार्क कलर आहे तो खालच्या बाजूला आणि जो लाईट कलर आहे तो वरच्या बाजूला, ह्या पद्धतीने तुम्हाला पान सेट करायचं आहे। आणि मग त्यानंतर पानावर ह्या पद्धतीने पातळ पातळ पीठ पसरवून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, इथे तुम्ही पीठ पातळ पसरवायचं आहे, जाड थर पसरवायचा नाही आहे, नाहीतर आळूवडी खूप अशी नरम नरम होईल आणि त्यात कुरकुरेपणा येणार नाही। तुम्ही पातळ पीठ पसरवलं तर तुमची आळूवडी एकदम कुरकुरीत आणि खुशखुशीत येईल। तर ह्या पद्धतीने एका पानाला पीठ लावून झालेलं आहे। आता दुसरं पान ठेवताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला पान उलट्या दिशेने ठेवायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या पानाला सुद्धा छान पातळ पातळ पीठ चारही बाजूनी पसरवून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे हाताने। आता इथे तुम्हाला रोल कसा करायचा आहे, मोठा करायचा आहे, छोटा करायचा आहे, त्या पद्धतीने तुम्ही पाने ठेवू शकता। तुम्ही 2 पाने, 3 पाने, 4 पाने तुम्हाला हवे त्या पानाप्रमाणे तुम्ही रोल बनवू शकता। जेवढे जास्त पाने घ्याल तेवढा जाड रोल इथे तयार होतं। आता तिसरं पान घेतलं आहे, ते सुद्धा पुन्हा पहिलं पान ज्या दिशेने ठेवलं होतं त्या दिशेने तिसरं पान सुद्धा ठेवलं आहे, म्हणजे अल्टरनेटिव्ह आपल्याला पान रचायचे आहे। आता तिघी पानांना पीठ लावून झालेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। दोन्ही बाजूंचे कोपरे आतल्या बाजूने वाढायचे आहे आणि त्याला सुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे। वरचे कोपरे जे आहेत ते सुद्धा आतल्या बाजूने वाढायचे आहे आणि त्यांना पण पीठ लावून घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे हे रोल तयार करून घ्यायचे आहे आणि थोडं थोडं पातळ पीठ आपल्याला त्यावर सुद्धा लावत जायचं आहे। आणि जेव्हा शेवट आपण जी आपली शेवटचा जो टोक आहे तो जेव्हा आपण जॉईंट करतो त्या टायमाला सुद्धा त्याच्यावर आपल्याला पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि त्याला चिटकवून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण त्याचे पीसेस करू त्यावेळी ते बरोबर होतील। आता दुसऱ्यांदा पानांना पीठ लावून घेतलेलं आहे, तर दुसरा रोल तयार करायचा आहे। पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते। या पद्धतीने दोन्ही बाजूनी फोल्ड करायचं आहे, त्याच्यावर बारीक बारीक पीठ लावून घ्यायचं आहे पातळ पातळ। त्यानंतर वरच्या बाजूनी त्याचे जेही कोपरे बाहेर आहेत ते आतल्या बाजूने घ्यायचे आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि थोडं थोडं पीठ लावून सण पुन्हा रोल तयार करून घ्यायचा आहे। याच पद्धतीने माझे 3 रोल तयार झालेले आहे। तर तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने पीठ लावून व्यवस्थितपणे रोल तयार करून घ्यायचे आहे आणि लक्षात घ्या की ते रोल मध्येच सुटले नको पाहिजे, म्हणजे जेव्हा तुम्ही कोपरा जॉईंट करताय त्याची कळायला व्यवस्थित पीठ लावायचं आहे। तर आता इथे माझे 10 पानांमध्ये 3 रोल तयार झालेले आहेत। इथे मी पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी, पाणीला उकळी आली आहे, तुम्ही बघू शकता। चाळणमध्ये तिघी रोल ठेवले आहे। चाळणच्या तळाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग ते रोल त्यावर ठेवायचं आहे। आता याला झाकण ठेवून हाय फ्लेमवर स्टीम करून घ्यायचं आहे 20 ते 25 मिनिटासाठी। त्यानंतर आपण चेक करून घेऊया। तर आता इथे 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपण झाकण उघडून आपले रोल कितपत शिजले आहेत ते आपण चेक करून घेऊ। त्यासाठी एक चाकू घ्यायचा आहे प्लेन आणि त्या चाकूच्या मदतीने तो चाकू आपण ह्या पद्धतीने आत टाकायचा आहे आणि बाहेर काढायचा आहे। जर प्लेन चाकू बाहेर निघतो आहे त्याचा अर्थ आहे की हे छान स्टीम झाले आहेत, पण इथे चाकूला थोडंसं पीठ लागलं आहे, तर अजून आपण 5 मिनिटापर्यंत स्टीम करून घेऊयात। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 मिनिटानंतर मी गॅस बंद केला होता आणि नॉर्मली 2 तासानंतर हे आपले रोल छान थंड झालेले आहेत। आता आपण याचे पीस करून घेणार आहोत। तुम्हाला हवे असते तर तुम्ही असेच रोल डायरेक्ट डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही त्याला तळून किंवा मग शॅलो फ्राय करून खाऊ शकता। तर असेच सर्व रोलचे मी ह्या पद्धतीने पीस करून घेतलेले आहे। तेल गरम करायला ठेवलं होतं, एक एक करून हे पीसेस त्यात टाकायचे आहे, जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे 3-4 आणि मस्त
थोडेसे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला आळूवडी तळून खायची नसेल तर तुम्ही त्याला शॅलो फ्राय करून सुद्धा खाऊ शकता किंवा मग फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकता. तर फोडणी देण्यासाठी काय करायचं आहे, थोडंसं तेल घ्यायचं आहे एका पॅनमध्ये. त्यामध्ये थोडीशी मोहरी, तीळ, कढीपत्ता आणि हिंग हे सगळं टाकायचं आहे. थोडंसं तेलात फ्राय करायचं आहे. मोहरी छान तेलामध्ये फुटली पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हवे तितक्या अळूवड्या टाकायच्या आहे आणि हाय टू मीडियम फ्लेमवर त्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता, ते सुद्धा तुम्हाला खूप आवडणार आहे. तर इथे या पद्धतीने तुम्हाला मी ओरली सांगितलं आहे, तुम्ही नक्की एकदा करून बघा. आपली आळूवडीसुद्धा तळून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी दिसते आहे. माझ्याकडे आळूवडी बनवण्यासाठी जितक्या काही टिप्स होत्या त्या सगळ्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदा नक्की ह्या पद्धतीने आळूवडी तुम्हीसुद्धा बनवून बघा. तर इथे गरमागरम माझी आळूवडी तयार आहे, छान कुरकुरीत आणि खमंग झालेली आहे. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. कसा वाटला आहे कमेंट करून सांगायला विसरू नका. मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा. धन्यवाद.